मुलगा खूप हुशार आहे, बुद्धिवान आहे याची प्रचिती बाबासाहेबांना आली होती. हा मुलगा जेव्हा मरण पावला तेव्हा बाबासाहेब एखाद्या लहान मुलासारखे रडत होते. रमाई तर ऊर बडवून घेत होत्या. बाबासाहेबांसारखा कठोर माणूस आपल्या मुलाचं दुःख विसरायला तयार नव्हता. ओक्साबोक्षी रडत होता तेव्हा रमाईनं आपल्याला मनोमन समजवलं. आपले अश्रू पुसले आणि बाबासाहेबांना समजावू लागल्या. रमाई समजवतायत हे पाहिल्यावर बाबासाहेबांना आणखीनच भरून आलं. अखेर ते बाळ जेव्हा अंत्यविधीसाठी उचलण्यात आलं तेव्हा बाबासाहेबांनी हंबरडा फोडला. कार्यकर्त्यांच्या बळावर पावलं टाकत त्या कलेवरासह बाबासाहेब जे उतरले ते पुन्हा त्या खोलीत गेलेच नाहीत. एक तार्किक माणूस, परंतु आपल्या प्रिय मुलाच्या जाण्यानं एवढा हवालदिल झाला की पुन्हा त्या खोलीत पाऊल टाकलं नाही. रमाईना तसं करता येत नव्हतं. त्याही अंतर्यामी फाटल्या होत्या, परंतु त्यांना त्या खोलीत राजरत्नाचा निश्चिंत पडलेला देह दिसायचा तेव्हा त्या अधिकच खंगत जायच्या. अखेर बाबासाहेबांनी हिंदू कॉलनीत एक घर घेतलं. हे घर म्हणजे बांधकामाचा एक अजब नमुना होता. हे केवळ स्वतःसाठी घर नव्हतं, तर ते ग्रंथघर होतं. आपली ग्रंथसंपदा व्यवस्थित राहावी म्हणून बंगला बांधणारे जगातले ते पहिले गृहस्थ होते. बाबासाहेबांनी आपल्या बंगल्याला राजगृह हे नाव देऊन आपण बुद्धानुयायी होणार याची पुसटशी कल्पना दिली. राजरत्नाला विसरण्यासाठी रमाई राजगृहात आल्या, परंतु इथे आल्यावरही राजरत्नाची आठवण त्या विसरू शकल्या नाहीत. प्रकांड पंडित बाबासाहेब यांच्याबरोबर संसार केला म्हणजे केवळ त्यांच्यासाठी जपतप केले, उपास तपास केले. यशवंत त्यांच्यासारखाच नेहमी आजारी. त्याला हवं नको ते बघणं, औषधोपचार करणं आणि मुक्याला म्हणजे मुकुंदराव यांना यशवंत एवढंच प्रेम देणं एवढंच आता रमाईच्या हाती उरलं होतं. शेणाच्या गोवऱ्या थापणाऱ्या रमाईंचा हात आता निर्जीव झाला होता. नव्या घरात आल्या पण इथेही रोगानं पिच्छा पुरवला. त्या दिवसेंदिवस खंगत चालल्या. बाबासाहेबांचा राजकीय लढा ऊर्जितावस्थेत होता आणि अशा अवस्थेत त्या मरणाची अपेक्षा करत होत्या. त्यांना अहेव मरण हवं होतं, म्हणजे भरल्या कुंकवानं त्यांना अखेरचा प्रवास करायचा होता. बाबासाहेबांनी दुसरं लग्न करावं म्हणून त्या पुन्हा पुन्हा विनवणी करत होत्या, परंतु रामूच्या त्यागापुढे दुसरं लग्न हा विचार तग धरू शकला नाही. एका कार्यक्रमासाठी बाबासाहेब बाहेरगावी गेले होते. रमाईची इकडे घालमेल सुरू झाली. त्यांना मरण हवं होतं, परंतु ते आपल्या नवऱ्याच्या मांडीवर. अखेर 27 मे रोजी बाबासाहेब आले. त्याने कृश झालेल्या रमाईचं डोकं आपल्या मांडीवर घेतलं. रमाईच्या डोळ्यातून आनंदाच्या धारा वाहू लागल्या. बाबासाहेबांचे डोळे अश्रूनं डबडबले आणि तेवढ्यात रमाईनं घाई केली. त्यांनी आपले डोळे मिटले कायमचे. बाबासाहेबांच्या मांडीवर त्यांचं डोकं आणि डोक्यावर अश्रूंच्या धारा. अखेर बाबांची आवडती रामू, लाखो लोकांची आई, सुडक्याची माय आणि मक्याची मोठी आय आता उरली नव्हती. रमाईच्या मृत्यूनं बाबासाहेब खचले. आपल्या 3 मुलांना मातीआड करणारे बाबासाहेब आपल्या जीवनातलं मीठ संपलं असं कोल्हापूरच्या दत्तोबा पोवारांना म्हणाले होते. बाबासाहेबांकडे पाहिल्यावर त्यांच्या जीवनातलं सगळं काही हरपलं याची जाणीव होत होती. बाबासाहेबांना पटत नव्हतं, परंतु आपल्या श्रद्धावान पत्नीची आठवण म्हणून त्यांनी केस कापले, कफनी वापरायला सुरुवात केली आणि स्वतःला राजगृहात 8 दिवस कोंडून ठेवलं. रमाईला पंढरपूरला जायचं होतं, परंतु त्यांची इच्छा तशीच राहिली. आज जेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यातून अशिक्षित स्त्रिया इथे येतात तेव्हा राजगृहाला नमन करून हीच आमची पंढरी, इथंच आमची रुक्मिणी राहत होती या जाणीवेनं बहरतात. आपण आपल्या त्यागानं पंढरी निर्माण करू म्हणणाऱ्या बाबासाहेबांनी पंढरी निर्माण केली, परंतु त्यात रुक्मिणी राहिली नाही. बाबासाहेब आता एकाकी पडले. मुलगा यशवंत आणि पुतण्या मुकुंद यांच्याकडे लक्ष ठेवण्यासाठी, त्यांना धंद्या पाण्याला लावण्यासाठी बाबासाहेबांनी काही प्रयत्न केले. येवले हे नाशिक जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव. या परिसरातील लोकांनी एक परिषद घेतली. 13 ऑक्टोबर 1935 रोजी संपन्न झालेल्या परिषदेचे मुख्य वक्ते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या परिषदेतील बाबासाहेबांचं भाषण कमालीचं गाजलं. त्यांनी त्या परिषदेत गर्जना केली की मी कोणत्या धर्मात जन्माला यावं
हे माझ्या हाती नव्हतं. त्यामुळे मी हिंदू म्हणून जन्माला आलो, परंतु हिंदू म्हणून मी मरणार नाही.